नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज चालू घडामोडी प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला, कोणत्या राज्याने नीती आयोगासारखी राज्यस्तरीय संस्था स्थापन करण्यासाठी घोषणा केली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, आपल्या महाराष्ट्र राज्याने नीती आयोगासारखी राज्यस्तरीय संस्था स्थापन करण्यासाठी घोषणा केलेली आहे. माहिती पाहू. नीती आयोगाच्या धर्तीवर राज्यात मित्र आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. मित्र आयोगाचे अध्यक्ष असतात मुख्यमंत्री. आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली आहे 1 मे 1960. राजधानी आहे मुंबई. मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे व राज्यपाल आहेत रमेश बैस. प्रश्न दुसरा, कोणत्या राज्याने राज्यातील खेळाडूंसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये 2% आरक्षण जाहीर केले? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, राजस्थान राज्याने खेळाडूंसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये 2% आरक्षण जाहीर केले. राजस्थान राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 1 नोव्हेंबर 1960. राजधानी आहे जयपूर. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा. राज्यपाल आहेत कलराज मिश्रा. प्रश्न तिसरा, कोणत्या देशाने आपल्या चंद्रशोध मोहिमेसाठी चीनसोबत भागीदारी केली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, संयुक्त अरब अमिरात या देशाने आपल्या चंद्रशोध मोहिमेसाठी चीनसोबत भागीदारी केली आहे. संयुक्त अरब अमिरात या देशाची राजधानी आहे अबुधाबी. चलन आहे दिरहम. प्रश्न चौथा, कोणत्या देशातील प्रोडक्शन लिंक्ड इंटेन्सिव्ह अर्थात PIL ही योजना आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, औषध. औषध ही देशातील प्रोडक्शन लिंक्ड इंटेन्सिव्ह अर्थात PIL ही योजना आहे. प्रश्न पाचवा, खालीलपैकी कोण 2023 मध्ये विकिपीडियावर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटीमध्ये अव्वल स्थान आहे? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, विराट कोहली हे 2023 मध्ये विकिपीडियावर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटीमध्ये अव्वल स्थानावर आहेत. प्रश्न 6वा, कोणत्या नव्या योजनेला विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, पृथ्वी विज्ञान. पृथ्वी विज्ञान या नव्या योजनेला विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. प्रश्न 7वा, कोणत्या नगर परिषदेने राज्यातील पहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती केली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, हिंगणघाट या नगर परिषदेने राज्यातील पहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती केली आहे. प्रश्न 8वा, यावर्षी देशाच्या 75व्या प्रजासत्ताक दिनाची थीम काय आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी ही 75व्या प्रजासत्ताक दिनाची थीम आहे. प्रश्न 9वा, महाराष्ट्र शासनाचे दुसरे विश्व मराठी संमेलन कोणत्या कालावधीत नवी मुंबई येथे होणार आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, 27 ते 29 जानेवारी या दरम्यान दुसरे विश्व मराठी संमेलन नवी मुंबई येथे होणार आहे. प्रश्न 10वा, भारतीय खेडेगावातील पार्श्वभूमी आधारित असलेल्या कोणत्या डॉक्युमेंटरीला 2024च्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, टू किल अ टायगर या खेडेगावातील पार्श्वभूमी आधारित डॉक्युमेंटरीला 2024च्या ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. प्रश्न 11वा, आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत प्रथम स्थान पटकावणारा रोहन बोपन्ना हा कितवा भारतीय टेनिसपटू ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, हा रोहन बोपन्ना हा पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत प्रथम स्थान पटकावणारा 4था भारतीय टेनिसपटू ठरला आहे. प्रश्न 12वा, S&P ग्लोबलद्वारे संकलित देशाचा PMI निर्देशांक जानेवारी महिन्यात कितीवर पोहोचला आहे?
तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए 61 वर पोहोचला आहे.